आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही आवडत मला खोटं बोलायला. खरं आहे, पण माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. आराध्या, तू खूप निरागस आहेस, खरी आहेस. तुझ्या डोळ्यात एक सच्चेपणा आहे. पण तुला सांगू, गेल्या काही दिवसांमध्ये माझी ती आराध्या कुठेतरी हरवली आहे. तिला परत आणण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू परत आणण्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. आणि तुझ्या या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही श्रेयस. आपल्या खोटं बोलण्याने फक्त हे सिद्ध होणार आहे की मला भास होत नाहीये, मी नॉर्मल आहे. मला कुठलंही एक्सप्लेनेशन नको आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय तेवढं सांग, काय बोलायचंय तेवढं सांग. मी तुझ्या बरोबर आहे. नीट ऐक मी काय सांगते ते. श्रेयस, आत्ता कुठे निघालात? ते आम्ही जरा बाहेर. सासूबाई एका इम्पॉर्टंट कामासाठी चाललोय आम्ही. आत्ता? बेटा, तिची तिची तब्येत अजून तशी ठीक नाहीये. तिला असं बाहेर घेऊन जाणं योग्य आहे का? म्हणूनच बाहेर घेऊन जातोय मम्मा. म्हणजे बाहेर गेल्यावर जरा फ्रेश वाटेल ना, बरं वाटेल तिला. अरे पण बाहेर गेल्यानंतर काही त्रास झाला मग काय करायचं? नाही, मी आहे ना तिच्या बरोबर. आणि घरी बसून पण काही ना काही विचार करत बसेल ती, त्यापेक्षा बाहेर घेऊन जातो. तसं नाही श्रेयस. सासूबाई, मला माहितीये तुम्हाला माझी खूप काळजी वाटते, पण डोंट वरी, श्रेयस आहे ना माझ्या बरोबर, तो घेईल माझी काळजी. निघूया श्रेयस, उशीर होतोय ना. हो, डोंट वरी मम्मा, मी आहे. आम्ही काळजी घेऊ. सी. आलोच. तर या वेळेला कुठल्या महत्वाच्या कामासाठी गेले असतील? या आराध्याचा काही भरोसा नाही. आय जस्ट होप आम्ही तिला जे काही बोललोय त्याचा तिच्यावर काहीतरी परिणाम झाला असेल. नाहीतर नाईलाजाने असं काहीतरी करावं लागेल ज्याचा परिणाम जरा जास्त बोलेल. काय ग? काय सावकाश? काय होत? काय होते? काय ग? सावकाश. श्रेयस, काय झालं? हिला बरं वाटत नाहीये का? नाही, डोंट वरी, आता ठीक होती ना. मे बी टेन्शनमुळे झालं असेल. टेन्शनमुळे? हा, म्हणजे काल जे काही घडलं कदाचित जागरण झालं असेल. जागरण झाल्यावर ऍसिडिटी होतेच ना, म्हणूनच. अमृता, ए अमृता, ग्लासभर थंड दूध आण ग. आणत्याजी. काय ग, बरं वाटतंय ना आता? हे बघ, आता बाहेरचं खाणं बंद कर आणि जागरण सुद्धा करू नकोस, त्याने त्रास होतो हा असा. खूप जळजळत आहे का? त्रास होतोय का? नाही बाबा, त्रास होत नाहीये. काय बोलतेस? मला काही त्रास होत नाही. चेहरा बघ ना किती उतरलाय तुझा. कारण बाबा, हा त्रास प्रत्येक स्त्रीला हवा हवासा असतो. म्हणजे आजी, तुम्हाला पणजी म्हणत तुम्हाला त्रास द्यायला आपल्या घरात कोणीतरी येणार आहे. काय? गुड न्यूज आहे आजी. मी आई होणार आहे. काय? आणि मी बाबा. अरे, एवढी गोड बातमी अशी देतात का? किती आनंद झालाय मला. अभिनंदन, खूप 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 अभिनंदन.
अरे अरविंद बघतोस का तू आजोबा होणार आहेस आणि यशोधरा तू आजी. मी आजोबा होणार, कसलं भारी वाटतंय मला. आजोबा. आणि हे ध्यान काका होणार आहे. हो आणि मी मावशी होणार आहे. हो आणि काकू सुद्धा. येस, अभिनंदन हा. तू बाबा होणार आहेस. थँक्यू डॅड. आराध्या बेटा, कम हियर, कम हियर. वाव, what a brilliant news. Congratulations to both of you. कधी कन्फर्म झालं बेटा? सासूबाई काल आम्ही बाहेर गेलो होतो ना सासूबाई, ते गायनेक व्हिजिटसाठीच गेलो होतो. म्हटलं सगळ्यांना सांगण्याआधी एकदा डॉक्टरांकडून कन्फर्मेशन घेऊया. अरे वा, डॉक्टरांनी एकदा कन्फर्म केलं ना म्हणजे दॅट्स फायनल. आपल्याच डॉक्टरांकडे गेला होता ना? नाही नाही सासूबाई, आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले होते. तुमच्या? ओके, फेअर इनफ. बस झाल्या तुझ्या चौकशा यशोधरा. अगं महत्वाचं काय आहे, या दोन्ही मुलांनी खूप आनंदाची बातमी दिली आहे. मग आता बघत काय बसलीयस, गोड काहीतरी मागव. त्या संजयला फोन कर. हो, एक मिनिट. संजय बाहेर ना, त्याला सांगते. संजय, घरात गोड बातमी आहे, पटकन मिठाई घेऊन ये. आपली आराध्या आई होणार आहे. जास्त प्रश्न विचारू नकोस, मिठाई घेऊन ये. अमृता, ए अमृता, अगं तुझी कामं झाली की नाही, लवकर ये बरं इथे. आले 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 आजी. अगं अमृता, तू ते दूध ठेव आधी पहिली जा आणि देवापुढे साखर ठेव, तुपाचं निरांजन लाव आणि आज काहीतरी गोडधोड कर जेवणामध्ये, आराध्याला आवडेल असं. चालेल आजी, पण गोडामध्ये काय बनवू? अगं मला वाटतं आराध्या तुला शेवयाची खीर आवडते ना, बदाम घातलेली. हा, मग बदाम घातलेली छानशी शेवयाची खीर कर. हो चालेल आजी. ए बस, नाश्ता करून घ्या सगळ्यांनी. शस बस. बसा बसा आराध्या बस. एवढी सगळी संकट येऊन गेली, पण ह्या एका बातमीमुळे जखमांवर हळुवार फुंकर घातल्यासारखं वाटलं. आणि याला सगळ्याला जबाबदार तू आहेस आराध्या, कळलं ना? आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय ना, तो तुझ्यामुळे आहे. खरंच आराध्या, मला खूप बरं वाटते. ते झबल्याचे, दुपट्याचे, दुपाचे वास, नंतर ते लहान मुलांचं खिंकाळणं, हसणं, रडणं आणि बोबडे बोबडे बोल. घराचं अगदी गोकुळ होऊन जाणार आहे. मला एवढा आनंद होतोय म्हणून सांगू, काय करू आणि काय नको असं होऊन गेलंय मला.